दमानं घे थोडा दादा दमानं घे दमानं घे भाऊ
श्याम कांबळे सरांनी कृपया करून विचार मंचावर यायचे। शिवाभाऊ नरंगले, वंचित बहुजन आघाडीचे सर्व माननीय पदाधिकारी त्यांनी कृपया करून शिवाभाऊ नरंगले, इथे जमलेल्या सर्व आंबेडकरी, जय भीम, जय भीम, जय भीम। बाबासाहेब जसा लढा लढले महाडचा, त्यांचा पंथो आपल्या नांदेड शहरामध्ये आगमन झालेलं आहे। भीमशाहीर अशोक चौरे, महाकवी वामनदादा कडक कला मंच नांदेड, तुमचं स्वागत करतो। किसी को घर मिला भीम का, वामनदादा कहते हैं, किसी को घर मिला भीम का, किसी को जार मिला भीम का। अरे वामन को क्या मिला? छुपी हुई कागज की गठरी में, छुपी हुई कागज की गठरी में हमें भी सर मिला भीम का, हमें भी सर मिला भीम का, हमें भी सर मिला भीम का। उन्हाची तानाची पर्वा न करता बघा, वादळी वाऱ्यामधी, तोफेच्या माऱ्यामधी, वादळी वाऱ्यामधी, तोफेच्या माऱ्यामधी पाहिला भीमा मी रण लढणाऱ्यामधी। तसाच सुजात आंबेडकर साहेब बघा, वादळी वाऱ्यामधी, तोफेच्या माऱ्यामधी, वादळी वाऱ्यामधी, तोफेच्या माऱ्यामधी पाहिला भीमा मी रण लढणाऱ्यामधी, पाहिला भीमा मी रण लढणाऱ्यामधी। महाड क्रांतीमधी दिलमर्दाच जिन, महाड क्रांतीमधी दिलमर्दाच जिन, आपल्याच वंजुळीनं शिकविलं पाणी पिणं, आपल्याच वंजुळीनं शिकविलं पाणी पिणं। पाहिला भीमा मी तेजस्वी ताऱ्यामधी, पाहिला भीमा मी तेजस्वी ताऱ्यामधी, पाहिला भीमा मी रण लढणाऱ्यामधी, पाहिला भीमा मी रण लढणाऱ्यामधी, पाहिला भीमा। बर धन्यवाद, जय भीम। इथंच थांबतो। थँक्यू। भारतीय आंदोलनाचे प्रवक्ते आदरणीय वाघमारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठाला 2 शब्दामध्ये आपलं मनोगत करावं। प्रथम सर्वांना जय भीम। मित्रांनो, आज आपले सर्वांचे नेते, युथ आयकॉन आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आकाशभाऊ जोंधळे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। मित्रांनो, हा उद्घाटन सोहळा आपल्याला या ठिकाणी ठेवायचा नाही। या ठिकाणी जे काय प्रस्थापित मंडळी नगरसेवक म्हणून मिरवत आहेत, या सगळ्यांचा या माध्यमातून, या ऑफिसच्या माध्यमातून आपल्याला पराजय करायचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा गड म्हणून आपल्याला हा तरोडा बुद्रुक आणि या सगळ्या माध्यमातून 4ही नगरसेवक आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचे आहेत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची प्रचंड अशी शक्ती आपल्या पाठीशी असताना या ठिकाणी कोणत्याही माईच्या लालामध्ये ताकद नाही की आपल्या वंचितांचं वादळ रोखू शकेल। त्यामुळे तुम्हा आम्हा सगळ्या युवकांची एक आता सगळ्यांना एक संधी आहे की या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या, सुजात साहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी तरुणांनी सज्ज व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सत्ता कशी काबीज करता येईल यासाठी प्रयत्न करूया आणि थांबतो। धन्यवाद, जय भीम। महासचिव आदरणीय श्याम कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्ताने या ठिकाणी संबोधित करावं। सर्वांना विनंती आहे, या बाजूला जे पुढे थांबलेले लोक आहेत जरा पुढे इकडे या ना, पोरो जागा आहे इकडे, इथे येऊ। कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, युवा आयकॉन आदरणीय सुजात साहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय फारुख अहमद सर, त्याचबरोबर मराठवाड्याचे सदस्य डॉक्टर संग्रामजी कुरे, वंचित बहुजन आघाडीचे या भागाचे उमेदवार तथा वंचित बहुजन आघाडीचे
माजी जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांतजी इंगोले, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष शिवभाऊ नरंगले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असेल, आंबेडकर घराण्याशी सातत्याने ज्यांचं घर या भागात उभं टाकलेलं आहे नव्हे, जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी घराण्याच्या पाठीशी सातत्यानं उभं राहणारं घराणं म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते रूपकदादा जोंधळे यांचे चिरंजीव आकाश जोंधळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी आकाशचं या ठिकाणी स्वागत करायचंय. मित्रहो, या भागामध्ये आता कैलास योजनेप्रमाणे एक मोठी संधी या भागामधून आहे. वंचित बहुजन आघाडीचा, कधी काळी भारी बहुजन महासंघाचा गड असणारा हा भाग आहे. या भागामध्ये असणारी आंबेडकरी समाजाची जी ताकद आहे ती त्याला प्रस्थापित लोकांना चित करेल अशी ताकद या भागामध्ये आहे. युवकाचं जे संघटन आहे या भागामध्ये ते सुद्धा अतिशय मोठं आहे. म्हणून आपल्या या भागातील सर्व नागरिकांना एक नम्र विनंती करतो की येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये या ठिकाणी श्रद्धांजली अडकाड बाळासाहेब आंबेडकरांचा झेंडा फडकला पाहिजे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या भागातून आपण फडकवला पाहिजे. मित्र, ताकद आहे, पण कधी कधी ती कुठेतरी प्रस्थापितांच्या दावणीला बांधली चालली आहे. ताकद आहे आपल्यामध्ये, पण कधी कधी आपण कुठेतरी छोट्या मोठ्या गोष्टींना या ठिकाणी त्या ठिकाणी आपण त्यांच्या बळी पडत आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की मागील 40-45-50 वर्षापासून वंचित शोषित पीडित समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सदैव बाळासाहेब आंबेडकरांचे हात या ठिकाणावर बळकट करायचे आहे. आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आकाश भाऊ जोंधळे, वंचित बहुजन आघाडी, सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभं टाकावं. सुजात दादांनी अतिशय कष्टाने महाराष्ट्र बंदचा चंग बांधलाय, त्यांच्या पाठीशी आपण या ठिकाणी उभं टाकावं नम्र आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. तख्ता हलू लागले असे आदरणीय सुजात भाऊ आंबेडकर या ठिकाणी प्रशांतजी इंगोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रभागाचे करीमलाला यांचा आज पक्षप्रवेश सुद्धा या ठिकाणी होणार आहे. मी करीमलालाला विनंती करतो आणि सुजातभाई आंबेडकरांना विनंती करतो की करीमलालाचा वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण प्रवेश करून घ्यावा. करीमलाला बाय. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आज प्रभाग क्रमांक 2 येथे वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीचे आकाश कार्यालयाचं सुजातभाई आंबेडकर यांच्या वतीनं उद्घाटन झालेलं आहे. प्रवेश करत आहेत. काल प्रभाग क्रमांक 7 मध्ये सुद्धा असंख्य मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बहुजनांचा, मुस्लिमांचा, अल्पसंख्याकांचा, मायक्रो ओबीसींचा, हा सर्व जात समूहांचा, सर्व भारतीयांचा पक्ष होत चाललेला आहे. म्हणून आपणाला येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. एवढाच बोलतो आणि सुजातभाई यांना आपल्याला ऐकायचंच आहे. यानंतर आमचे भारी बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष डॉक्टर संगरत्न कुरे यांना आपलं मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करतो. या ठिकाणी श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सर्वांना तुमच्या हातामध्ये सत्ता देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विजयी झेंडा फडकवायचं काम हाती घेतलेलं आहे. आणि त्यांचाच एक भाग म्हणून युवकाचे आदर्शस्थान आयकॉन सुजातभाऊ आंबेडकर यांचं आगमन या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि सातत्यानं आपण पाहत आहात फेसबुक, ट्विटर, यूट्यूब ह्या सगळ्या चॅनलवरती एकमेव नाव उभं राहत आहे, ते म्हणजे सुजातभाऊ आंबेडकर. बांधवांनो, यांच्या होला हाक देऊन नांदेड जिल्ह्यामधून राज्याची भूमिका, पक्षाची भूमिका समर्थपणे पार पाडणारे आदरणीय फारुखजी अहमद सर आणि तुमच्या आमच्यामधला एक नवा उमदा तरुण तडफदार, उद्याचा नगरसेवक, नंतरचा भावी आमदार, नंतर खासदार अशा उपाधी लावण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे आणि तो म्हणजे आकाशभाऊ जोंधळे. बांधवानो, आकाशभाऊ जोंधळे ह्या नावाची तुम्हाला काही गरज नाही, कारण त्यांच्या वडिलांनीच त्यांच्या
त्यांच्या जन्मनापासून त्यांच्या अगोदरच्या पिढ्यापासून बाळासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी त्यांच्या हातावर कोरलं होतं आणि रूपक दादा म्हणलं म्हणजे की बाळासाहेब आंबेडकर नांदेडमध्ये कधीही बाळासाहेब आंबेडकर येऊ त्यांना रात्री अपरात्री धावून जाणारा त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभाग घेणारा म्हणजे रूपकदादा जोंधळे त्यांचा हा चिरंजीव बांधवानं तुमच्या पुढे नम्र हात जोडून उभा आहे। उद्याच्या होऊ घडलेल्या महानगरपालिकामध्ये त्या बांधवाला आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची सत्ता आपल्याला या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेमध्ये आणायची आहे। बांधवांना आपण पाहत आहात या ठिकाणची सगळी प्रस्थापित मंडळी स्वतःच्या बापाचं नाव प्रत्येक रुग्णालयाला वेगवेगळ्या पुतळ्याला वेगवेगळ्या कार्यालयाला देत आहेत, पण बाबासाहेबांचं नाव ताटपणे घेण्यासाठी आपल्याला आकाश भाऊ जोंधळे यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। मी या ठिकाणी माझा वेळ आदरणीय फारुखजी अहमद सर आणि सुजातदादा आंबेडकर यांना देत आहे आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। जय भीम सर्वांना। मी आकाश रूपक जोंधळे, वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हा अध्यक्ष उत्तर। आज एवढ्या उन्हाच्या तानात सुजात साहेब आपल्यासाठी पायानं आपल्या गल्लीमध्ये फिरायलेत, म्हणजे बघा त्यांचा संघर्ष। आणि बाळासाहेब तिकडे आपल्यासाठी लढायलेत। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत, दुसरे कोणी नाही। आज भी SC ST OBC आणि मुस्लिम समाजाला न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात, दुसरे कोणी देऊ शकत नाही। संविधान रक्षक बाळासाहेब आंबेडकर आहेत। आंबेडकर कल भी थे, आज भी है और आगे भी आंबेडकर ही रहेंगे। सुजात साहेब आंबेडकर, आप संघर्ष करो। मी आज इथं तुम्हाला सांगतो की स्वाभिमानी जे लोक आहेत ते इथं सगळे आलेले आहेत, बाकीचे सगळे दलाल आहेत ते आले नाहीत, त्यांचा स्वाभिमान जिवंत नाही। स्वाभिमान बाळगून जगा, तुमची उद्याची पिढी गुलाम बनून जगणार नाही। बाबासाहेबांचा पहिला शब्द आहे स्वाभिमान, आणि स्वाभिमानी नेता आमचा बाळासाहेब आंबेडकर आहे। मी तुमच्यासाठी इथं जनसंपर्क कार्यालय खोललेलं आहे, कोणाच्या काही अडचणी असतील तर मला सांगायच्या येऊन, कुठल्याही अडचणी असतील तर आकाश जोंधळे तुमच्यासाठी अर्ध्या रात्री येईल। एवढं बोलून दोन शब्द संपवतो। जय भीम, जय संविधान। या ठिकाणी बाळासाहेबांच्या सोबत आदरणीय महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला एकत्र करण्याचं ज्यांनी काम केलं असे आदरणीय महाराष्ट्राचे उपाध्यक्ष फारुख सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं। क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम आणि जय भीमची गर्जना या नांदेड शहरामध्ये आपल्याला याची गुंज उठवायची आहे। कारण आता मी या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही आहे। उन्हामध्ये, तापत्या उन्हामध्ये आपण सगळेजण आहात याची मला जाणीव आहे आणि सुजातदादांना ऐकण्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही आतुर आहात तसं मी पण आतुर आहे। ज्या ज्या वेळेला सुजातदादाला आपण ऐकतो प्रत्येक वेळेला नवीन विचार आपल्याला, नवीन बाब, नवीन उदाहरण समोर येत असतो। त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, पण मला एक सांगायचं आहे की नांदेड महानगरपालिका हद्दीमध्ये आपली आंबेडकरवाद्यांची संख्या अधिक असलेले टॉप 3 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 येतो। त्या प्रभागातून आकाश रूपक जोंधळे हे इच्छुकच नव्हे तर दावेदार उमेदवार आहेत। आता एकाच घराण्याला, एकाच व्यक्तीला 4-4दा 5-5दा निवडून देऊन काही परिवर्तन बदल होणार, म्हणून आता हवा बदल नवा, आता हवा बदल नवा, आणि तो नवा बदल नव्या दमाचा असला पाहिजे, नव्या जोमाचा असला पाहिजे, आणि नव्या दमाचा, नव्या जमाचा बदल आपल्याला घडवायचा आहे। आणि आता आपल्याला आकाश गाठायचं आहे। विकासाचा आकाश गाठण्यासाठी आपल्याला मी आदरणीय सुजातदादाला सुद्धा विनंती करतो की युवक आघाडीच्या ज्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचं पक्षाचं धोरण राहिलेलं आहे, सम्यकच्या काही प्रतिनिधींना उमेदवारी द्यायचं धोरण राहिलेलं आहे, त्या पद्धतीनं आकाशदादाचा गांभीर्यानं पक्षानं विचार केला पाहिजे। आकाश माझ्या पक्षाचा पदाधिकारी आहे, नेता आहे, पण माझ्या मित्राचा मुलगा आहे। रूपक माझा मित्र राहिलेला आहे,
मी राजकारणात येण्याच्या आधीच रूपकचं माझं मैत्री राहिलेली आहे, त्यामुळं रूपक हा माझा मित्र असल्यामुळे माझ्या मित्राचा मुलगा म्हणजे माझ्या मुलासारखं मला आहे. पक्षानं आकाशवर जबाबदारी द्यावी. मी तन मन धनानं आकाशच्या पाठीशी ताकदीनं उभा राहण्याचे शब्द देतो. तेही रूपकचा मित्र म्हणून हा शब्द आहे. पक्षाची जी जबाबदारी आहे ते पक्ष टाकेल ती राहणारच आहे. त्या पलीकडे जाऊन मी सांगू इच्छितो की आता आपल्याला करपलेली भाकरी बदलायची आहे. करपलेली भाकरी बदलायची आहे. आणि त्यासाठी जसं आकाश म्हणला की काही दलाल सुटलेले आहेत, काही दलाल कालपासून फोन करून रॅलीला जाऊ नका, हे आपली रॅली नाही, हे काय नवीन लावलं, या पद्धतीची दिशाभूल करतायत. त्यांना इथं आम्ही सांगू पाहतो की आम्ही लोकसभा विधानसभेला एकदाच सहन केलं असेल, पण आता महानगरपालिकेला आम्ही सहन करणार नाही. अशा दलालांचा बंदोबस्त केला जाईल. अशा दलालांचे डोके ठिकाणावर आणले जातील. मग ते आमच्या कोणत्याही समाज घटकाचे असो, पण जे जे वंचित आघाडीच्या या परिवर्तनाच्या लढाईच्या आड येतील त्यांना धडा शिकवायचं काम यंदा वंचित बहुजन आघाडी करणार आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये 20 प्रभाग आहेत. 20 प्रभागापैकी 5-6 प्रभाग असे आहेत ज्या प्रभागांमध्ये एकट्या आंबेडकरवादी मतदारांनी एकजूट होऊन मतदान केलं तर 4चे 4 सदस्य त्या प्रभागातून निवडून येऊ शकतात. त्यामध्ये 3ऱ्या नंबरवर प्रभाग 2 आहे. आता 6 प्रभागामध्ये एकट्या आंबेडकरवाद्यांच्या भरोश्यावर 4चे 4 निघणार असतील तर साईंचौक 24 नगरसेवक एकट्या वंचित बहुजन आघाडीच्या एकट्या आंबेडकरवाद्यांच्या बळावर येऊ शकतात. आणि जर हीच बाब मुसलमानांनी ओळखून घेतली की या व्यवस्थेशी भिडण्याचं, भांडण्याचं आणि जुटण्याचं काम जर कोणी करतो ते वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणी करू शकत नाही. आणि जर मुस्लिम बांधवांनी मायक्रो ओबीसीनी आपल्याला साथ दिली तर त्यांचे 30-32 आपण निवडून आणू शकतो. आणि या वंचित बहुजन अल्पसंख्याक ओबीसीच्या बळावर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपण महानगरपालिकेवर फडकावू शकतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना जर आपल्याला काही आपलं कर्तृत्व दाखवून काही गिफ्ट द्यायचं आहे तर महापालिकेवर झेंडा फडकवणे हाच आपला उद्दिष्ट राहिला पाहिजे. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. रॅली काढली त्यासाठी मी अभिनंदन करतो युवक आघाडीचे आणि माझा पुढचा वेळ सुजात दादाला देतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. माननीय सुजातदादा आंबेडकर यांना विचार मंचावर माईक देण्याच्या आधी मी इथले एक छोटंसं एक उदाहरण देऊ इच्छितो की दादा इथं प्रभाग क्रमांक 2 मध्ये फक्त बुद्धिस्ट समाजाचीच वोटिंग म्हणजे मतदार संख्या जवळपास 12,000च्या दरम्यान आहे. पण जेवढी आपले मतदार संख्या आहे तेवढेच दादा या प्रभागामध्ये खापऱ्या महार खूप जास्त प्रमाणात आहेत. हे खापऱ्या महाराची गोष्ट जी आहे ती खूप वेगळ्या प्रकारची आहे. तर मला एक दादांना विनंती करायची आहे की त्यांनी थोड्याशा खड्याबोल शब्दामध्ये खापऱ्या महारांना एक कॉल द्यावा की काय होतंय, काय होणार आहे ते. मी सुजातांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून विचार मांडावेत. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि इथे उपस्थित ज्यांच्या रॅलीसाठी, ज्यांच्या ऑफिस उद्घाटनासाठी आणि ज्यांना नगरसेवक बनवण्यासाठी आपण इथे आलो ते आपले आकाशदादा जोंधळे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे फारुख सर, प्रशांतदादा, श्यामभाऊ आणि इतर वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि या चळवळीतल्या तमाम माझ्या साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, क्रांतिकारी जय भीम. आता सुरुवातीला मला म्हटलं होतं की खापरे मार ह्याच्याबद्दल बोला. तर आपल्याला खापरे मार काय ते माहिती आहे का? आपल्या सर्वांना खापरे मार हे काय आहेत, कोण असतात माहिती आहे का? नाही माहिती? थोडक्यात सांगून सांगू तर बाबासाहेब जेव्हा खानदेशाच्या प्रवासावरती होते, खानदेशामध्ये त्यांचा जेव्हा दौरा चालू होता तेव्हा तिकडे त्यांनी खापरे महार हा शब्द वापरला होता आणि त्याची व्याख्या सांगितली होती. आता आपल्यातली काही लोक असतात
जुन्या काळी तुम्हाला माहिती आहे काय प्रथा होती, तर प्रास्तापिताच्या वाड्यावरती, प्रास्तापिताच्या बंगल्यावरती हे काम करायची. आणि हा खापरे महार शब्द कुठनं आला मी तुम्हाला सांगतो. तर ही लोक जेव्हा इकडच्या प्रास्तापितांच्या बंगल्यावरती, घरावरती, वाड्यावरती काम करायची, तेव्हा ती काय काम करायची, घरातली काम करायची, बागकाम करायची आणि इतर छोटी मोठं कामं करायची. आता जर हा प्रास्तापित भाऊसाहेब, काकासाहेब, नानासाहेब जेव्हा यायचा, तेव्हा त्या माणसाला हाक मारायचा, हे ढोंडू इकडे, माझ्या पोरांनी तिकडे हागून ठेवलंय, ते जरा उचल आणि साफ कर. तो माणूस ते घाण डोक्यावरती उचलून खुशी खुशीने घेऊन बाहेर टाकायचा. त्याला ह्याचा संताप नव्हता की त्याला कोणाचा तरी घाण स्वतःच्या डोक्यावरती उचलायला लागते. त्याला ह्याची संताप नव्हती की तो हे काम करतोय कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात, पण त्याला ह्याची खुशी होती आणि ह्याची अभिमान होता की तिकडच्या प्रस्थापितांनी त्याला नावाने हाक मारलं. आणि हे खापरे महार असतात, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि या खापऱ्या महारांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, कारण ह्या खापरे महारांनीच बाबासाहेबांचा पराभव करण्यामध्ये होते. याच खापऱ्या महारांनी आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला किंवा इतर आंबेडकरवादी पक्षांना उभं राहू दिलं नाही. आणि हेच ते खापरे महार आहेत ज्यांनी आतापर्यंत आंबेडकरवादी चळवळ ही पुढे येऊ दिली नाही, उभी राहू दिली नाही. पण आता या खापरे महारांची संख्या खूप छोटी 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 होत चालली आहे. आणि आपल्यासारख्या सच्चा भीमसैनिकांची, आपल्यासारख्या स्वाभिमानी सैनिकांची आणि आपल्यासारख्या लढवई आंबेडकरवाद्यांची आता संख्या वाढत चालली आहे. आणि येणारा वेळ हा कोणत्याही खापऱ्या महाराचा नाही, तर फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा, बाळासाहेब आंबेडकरांच्या योद्धांचा आणि सच्चा आंबेडकरवाद्यांचा असणार आहे. हे आपण सर्वांनी लिहून ठेवावं लागलं तर. आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत नांदेडमध्ये असो किंवा महाराष्ट्रात असो, आतापर्यंत आंबेडकरवाद्यांची बाजू घेऊन कोण लढत असेल, आतापर्यंत बौद्धांची बाजू घेऊन कोण लढत असेल आणि आतापर्यंत बाबासाहेबांचे विचार कोण घेऊन लढत असेल, ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते. भीमा कोरेगाव नंतर जर महाराष्ट्र बंद करून दाखवण्याची हिंमत असेल, रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर जर कोणी आंदोलन करत असेल, महाबोधी बुद्ध विहार मुक्त करायला जर कोण आंदोलन करत असेल, तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि याच्यातले कार्यकर्ते आहेत. आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की जे कार्यकर्ते आपल्यासाठी लढतात, जे कार्यकर्ते आपल्यासाठी झगडतात, त्यांना आपण ताकद दिली पाहिजे, त्यांना आपण बळ दिलं पाहिजे, त्यांना आपण मतदान दिलं पाहिजे आणि त्यांना आपण कोणत्याही परिस्थितीत सत्तेत ठेवलं पाहिजे. आत्ताच इकडे आपल्यामध्ये एक महत्त्वाचा प्रवेश झाला आहे करीमभाई लालांचा. सर्पमित्र म्हणून मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यांची मी पक्षामध्ये स्वागत करतो. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो, करीमभाई तुमची खूप गरज आहे पक्षाला आणि समाजाला, कारण तुमच्या मोहल्ल्यामध्ये आणि आपल्या बस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साप फिरायला लागलेले आहेत. आणि आता हे साप पकडून बिळाच्या बाहेर टाकायला आपल्यामध्ये सर्पमित्रांनी प्रवेश घेतलेला आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही पक्षाच्या मागे ठेवायचं नाही. राष्ट्रवादीला मतं देणार का? काँग्रेसला मतं देणार का? शिवसेनेला मतं देणार का? भाजपला देणार का? नाही. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या प्रभागामध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचेच नगरसेवक निवडून आणायचे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आकाशदादांना आपल्या प्रगामामधनं नगरसेवक बनवून सभागृहामध्ये पाठवायचे. एवढं म्हणून मी आपल्या सर्वांसमोर थांबतो. जय भीम, जय संविधान. मुन्ना